उन्होंने और पहले बल्लेबाजी करने का फैसला। त्याचप्रमाणे अविनाशजी गोंदले केवणी देवीचे सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। त्यांना देखील शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन येथे सन्मानित केले जाते। बल्ले के अंदर लगी चाइनीज कट, अपील वहां पर लेकिन सहमत नहीं अंपायर, रन पूरा करते हुए बैट्समैन। विजय भोईर जो हैं 50 के ऊपर के हैं लेकिन क्या बॉलिंग करते हैं। एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर। और पिछले खासदार कप में सुपर 8 में गई थी घनसोली Thank you. की टीम। मी विनंती करतोय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे खेळाडू कक्षामध्ये जे गॅलरीमध्ये क्रीडारसिक बसलेत उभे आहेत त्यांना विनम्र विनंती करतोय की आपण तिथून लगेच बाजूला व्हायचंय। त्याचप्रमाणे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षामध्ये जे इतर क्रीडारसिक आहेत बैकफुट पे गए, पंच किया है गेंद को, कवर बाउंड्री के बाहर 4 रन। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैदराबाद। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैदराबाद। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षामध्ये जर अतिरिक्त कोणी पाठीराखा आढळला तर त्या संघाला 5 धावांची पेनल्टी ही बसेल, ही बाब लक्षात ठेवा। त्याचप्रमाणे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे खेळाडू कक्षामध्ये गॅलरीमध्ये बसलेले क्रीडारसिक यांना नम्र विनंती, आपण गॅलरीच्या खालती उतरायचं आहे आणि खेळाडू कक्षामध्ये जर कोणी पाठीराखा किंवा इतर खेळाडू किंवा इतर कोणीही आढळला तर तुम्हाला 5 धावांची पेनल्टी ही बसेल, ही बाब लक्षात ठेवा। हल्की सी जगह दी थी, बैकफुट पे चले गए थे, बहुत ही करारा पंच। कमेंट्री में मेरे साथ जुड़ने जा रहे हैं संदीप मोरे, वॉइस ऑफ वसई, लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स। इस मरतबा अच्छा ड्राइव, पीछे खिलाड़ी है, दूर से आए हैं, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रन से पूर्णा स्पोर्ट पूर्णा का स्कोर 8 रन बिना किसी विकेट के। वेलकम संदीप मोरे जो बहुत अच्छी एंकरिंग भी कर रहे हैं, कमेंट्री की दुनिया का बड़ा नाम। स्वागत है आपका कमेंट्री बॉक्स में। खूप खूप धन्यवाद सिद्दीकजी भावे, ज्येष्ठ समालोचक या भिवंडी परिसरातील। विजय भोईर लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, फिर आगे रखा, ये देखिए बहुत मुश्किल अवसर। इस तरह के जो कैचेस रहते हैं ना संदीप, वो हाथों में बैठ जाते हैं, चिपक जाते हैं। नक्कीच खूप रिस्क असते अशा झेल घेण्यामध्ये, कारण आपण पाहतो की एकंदरीत आपली धावगती असते, आपण धावण्याच्या नादामध्ये असतो आणि एकंदरीत ज्यावेळेला चेंडू डिलिव्हर होतो त्यावेळेला आपली मुवमेंट त्या अनुषंगाने नसते की लगेच ती क्विक कॅच घेणं, तर एखाद्या वेळा अंगाला दुखापत किंवा हाताला दुखापत होण्याचे जास्त चान्सेस त्यावेळेला असतात। संदीप मोरे, आज मराठी भाषा दिवस है और मराठी के लफ्ज़े उनके पास एक से एक अल्फाज हैं, बहुत अच्छा सूत्र संचालक भी करते हैं। फिर आगे रखा, बॉलर बैक ड्राइव, कोई रन नहीं, बढ़िया बॉलिंग, लगभग जड़ में गेंदबाजी की। एक ओवर मिला जुला ओवर, 9 रन बने लेकिन कोई विकेट पूर्णा स्पोर्ट पूर्णा का नहीं गिरा है। एक जमेची बाजू आहे पूर्णा संघासाठी। मात्र क्रिकेटचं समीकरण किंवा क्रिकेटचं आता एकंदरीत स्वरूप बदललेलं आहे। आपण पाहतो की लेदर क्रिकेटमध्ये जसा बदल झालाय तसा टेनिस क्रिकेटमध्ये देखील बदल झालाय, कारण जलद गतीने क्रिकेट खेळणं आता फॉर्मॅटमध्ये बसलेलं आहे। ते टेस्ट क्रिकेट असेल, एक दिवसीय क्रिकेट असेल किंवा टेनिस क्रिकेट असेल, सर्व फॉर्मॅटमध्ये आता जलद गती क्रिकेटला जास्त प्राधान्य दिलं जातं, युवा वर्ग जास्त प्राधान्याने आपल्याला पाहायला मिळतो। एब्सोल्युटली, देखिए संसार का नियम है बदलते रहना, तो क्रिकेट कहाँ से पीछे रहेगा। बहुत ही सुहानी शाम, आप सभी का हार्दिक स्वागत है। आप देख रहे हैं क्रिकेट का अद्भुत शो, केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 की सुहानी शाम में आप सभी का स्वागत। सुनहरी धूप की चादर मैदान पे फैली हुई, ठंडी हवा के झोंके मैदान पे चल रहे। गेंदबाजी में अर्जुन कदम को बुलाया गया है लोधा एंड से। थोड्याच वेळात आपल्यामध्ये पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेब येथे दाखल होणार आहेत आणि ज्यांची काही दिवसापूर्वीच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या सभागृह नेतेपदी ज्यांची निवड झाली ते आपल्या सर्वांचे लाडके तरुण तडफदार कार्यसम्राट नगरसेवक सुमित पुरुषोत्तम पाटील यांची देखील उपस्थिती लाभणार आहे काही क्षणात।
खेल की शुरुआत होती हुई अर्जुन कदम सामना करेंगे बैट्समैन आकाश। इस मर्तबा इम्प्रोवाइज तरीके से खेल दिया है, बहुत ही खूबसूरती के साथ वाइड फाइन लेग और लॉन्ग लेग के बीच में 4 रन। प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान। क्या शॉट केलाय, मिनिमम एफर्ट मॅक्झिमम रिझल्ट। अतिशय चांगलं वर्णन इथे पाहायला मिळतंय, कारण क्रिकेटचं खूप सखोल ज्ञान सिद्दीकजी भावे यांच्याकडे आहे। जरी ते कोंकणी या भाषेमध्ये जास्त किंवा हिंदी या भाषेमध्ये जास्त बोलत असले, मात्र त्यांच्या एकंदरीत वाणीमध्ये खूप गोडवा असतो। त्यांच्या शब्दांची फेक असेल किंवा एकंदरीत वर्णन असेल, खूप अतिशय चांगल्या पद्धतीने ते करतात, त्यामुळे लोकप्रिय समालोचकांच्या यादीमध्ये त्यांचं नाव अग्रगण्य आहे। धन्यवाद संदीप। इस बीच अगेन जगह नहीं थी, कट करना चाहते थे, मोटा सिरा लेकर गेंद शॉर्ट हुआ, वाइडिश थर्ड मैन पर 1 रन। 14 पे पहुंचा स्कोर पूर्णा स्पोर्ट पूर्णा। आज मराठी भाषा दिवस है और तमाम महाराष्ट्र को, तमाम देश को और देश के बाहर जो लोग भी मराठी बोलते हैं, सुनते हैं, पढ़ते हैं, सभी को मराठी दिवस की हार्दिक शुभकामनाएं। मराठी शब्द मराठा से बना है, मरणार पण हटणार नहीं, और मराठी कमेंट्री कभी भी महाराष्ट्र में नहीं हटेंगी। स्विच हिट की कोशिश, सवाल पूछा, नॉट आउट। नक्कीच एक चांगली दाद मागितली होती पंचांकडे, मात्र सुदैव कुठल्याही प्रकारचं नुकसान नाहीये। अर्जुन कदम 10-12 कदमों से मुड़ते हुए निकल के मारा है, बहुत मुश्किल अवसर। आज निशाना तो बॉलर और अंपायर है, स्ट्रेट ड्राइव किया था, निकल के मारा था। नक्कीच अतिशय कमी सेकंद होते त्या गोलंदाजाकडे, तो झेल कलेक्ट करणं आणि त्याला हातामध्ये सांभाळणं। मात्र नक्कीच संघासाठी त्यांनी काही धावा वाचवलेल्या आहेत, फक्त एकच धाव मिळते खेळाडूला। अर्जुन कदम के सामने कदमों का इस्तेमाल किया था लोधा एंड से मुड़ते हुए। इस मरतबा चिप किया, फील्डर पीछे है, वर्डिश लॉन्ग ऑन पे जब तक गेंद को उठाते, हाँ ना चलती भी 2 रन पूरे किए। अतिशय जलद गतीने एक धाव पूर्ण केली होती आणि नॉन स्ट्राइकचा खेळाडू अतिशय जलद गतीने दुसरी धाव घेण्यासाठी धावत गेला आणि कॉल दिला, तू ये, मी येत पोहोचतोय, आणि त्या अनुषंगानं 2 धावा देखील पूर्ण झाल्या। मुकाबला चलता हुआ पूर्णा स्पोर्ट पूर्णा बनाम गावदेवी स्पोर्ट घनसोली। विकेट कीपर आशीष पाटिल। इस मरतबा लीडिंग एज है, पीछे खिलाड़ी है, बढ़िया कैच, पहला झटका लगा यहाँ पर पूर्णा स्पोर्ट पूर्णा को। हे वन जोडी सुकेश डाकी, निलेश पाटीलचा साथ, साहेबा नामच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आवाज, कपिल पाटील केंद्रीय मंत्री। तर मी विनंती करतोय स्वर्गीय वासुदेव मडवी 11 वडवली बी आणि शेळके ब्रदर्स पोगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला टॉससाठी यायचंय। यापुढची लढत स्वर्गीय वासुदेव मडवी 11 वडवली बी आणि शेळके ब्रदर्स पोगाव या 2 संघादरम्यान नाणेफेक होईल। क्या मुकाबला रहेगा। वडौली बी जबरदस्त खिलाड़ी। वडौली बी के जो 11 खिलाड़ी है ना, वो एक रिक्शा में आ सकते हैं, इतनी अच्छी फिटनेस है उन खिलाड़ियों की। एक ही रिक्शा में अजय गरत 11 खिलाड़ी आ सकते हैं, आप उनको देख लीजिए, इसीलिए तो इतनी फेमस टीम है। जबरदस्त जबरदस्त वर्णन पहा। नक्कीच काही मोजक्या शब्दांमध्ये सुरेख वर्णन करण्यामध्ये सिद्दीक बाबेजींचा हातखंड आहे आणि त्याच कारणास्तव ते लोकप्रिय आहेत। बरेचसे असे काही शेरो शायरी असतील किंवा काही असे शब्द असतील त्याच्यानंतर सिद्दीक बाबे यांची प्रचिती येते किंवा त्यांचं नाव येतं। मरता क्या ना करता, तरबूज के लिए देखकर खरबूजा भी रंग बदलता है, हे बरेचसे असे चांगले चांगले म्हणी आहेत किंवा चांगल्या चांगल्या शब्दांची रचना आहे ही सिद्दीक भाबेजी यांनी केलेली आहे। प्रतीक मिटकर नए बैट्समैन। कोई भी अंदर नहीं आएगा। आज संदीप मोरे बहुत दिनों के बाद मेरे साथ हैं। इस मरतबा सीधा ड्राइव, फील्डर पीछे, शक्कर की गोली, आउट हो गए बैट्समैन प्रतीक मिटकर 0 पे। सुकेश डाकी, निलेश पाटील निशाणा, वाढवली अंतुर गावाची।
संदीप मोरे जी, आपको तो पता है 40 प्लस का क्रिकेट, लेकिन ये जो गेंदबाज हैं ये 50 प्लस है, लेकिन रेगुलर का क्रिकेट खेल रहे हैं. नक्कीच काही अनुभवी खेळाडू असे असतात की ज्यांच्या खेळामध्येच एक वेगळंपण असतं आणि ते वेगळंपण जपण्याचा ते निरंतर प्रयत्न करत असतात. आपण जर पाहिलं तर देसाई संघामध्ये बरेचसे असे खेळाडू आहेत की ज्यामध्ये काही काही वेळा आजोबा देखील खेळतात, वडील देखील खेळतात आणि तो मुलगा देखील खेळत असतो. तर बरेचसे असे खेळाडू आहेत की जे टेनिस क्रिकेटचा खेळ किंवा लेदर क्रिकेटचा खेळ सदैव खेळत असतात आणि त्याचा तो पवित्रपणा तो टिकवत असतात. यस, देखते रहिए. बहुत अच्छा आकलन किया. लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, ऑफ स्टंप के बाहर कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया. रन जरूर पूरा हुआ है वहां पर. लाइन बिलोंग्स टू अंपायर. कहा जाता है क्रिकेट में लाइन अंपायर को बिलोंग करती है. अंपायर चाहे, यस बाई का इशारा, चाहे तो वाइड दे चाहे तो ना दे. अच्छा निर्णय अंपायर का. अंपायर पटोले इस मरतबा जड़ में गिनती ऑन ड्राइव करते हुए आउटफील्ड में. बहुत तेज थ्रो और आउट. क्या पोजीशन अंपायर ने डिसीजन देने के लिए तीसरे अंपायर से चेक करने का है, रिव्यू मांगा है. नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे. मात्र आमच्या एवन जोडीचे एवन मित्र अमरजी पाटील यांच्याकडून घणसोली या संघाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. गावदेवी 11 घणसोली या संघाला अमरजी पाटील यांच्याकडून लाख लाख हार्दिक शुभेच्छा. आमच्या एवन जोडीच्या या एवन शोला त्यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद अमरजी पाटील घणसोली. अंपायर पाटोले का जो ओरिजिनल, और देखना है कि डिसीजन क्या आता है वहां पर. तीसरे अंपायर का निर्णय. यस, इज आउट. मैंने पहले ही कहा था अंपायर पाटोले ने जबरदस्त निर्णय दिया था. देखिए अंपायर किस पोजीशन पे है, ये बहुत देखा जाता है. विकेट गिरता हुआ यहाँ पर पूर्णा स्पोर्ट पूर्णा का तीसरा. रन बने 18. शुरुआत अच्छी थी लेकिन अब लड़खड़ाती हुई बारी. 19 रन हुए हमारे ऑफिशियल स्कोरर. ये देखिए गेंदबाज को दिखाया जा रहा है. वंडरफुल टेलीकास्ट. कॉर्डलेस कैमरा मैदान में जीटीसी का, जिसे ऑपरेट कर रहे हैं कुणाल, जिसे ऑपरेट कर रहे हैं. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए विजय भोईर. बॉलिंग बहुत लाजवाब हो रही है. लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा है. गेंदों का डायरेक्शन हम देखें तो ऑफ स्टंप उसके करीब. फिर से बढ़िया गेंद, पूरी तरह से खोल के रख दिया था बैट्समैन को. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. आपण पाहू शकता की नॅचरल स्विंग कसा पद्धतीने तो हाताळतोय, कारण एक चांगला अनुभव आहे गाठीशी या खेळाडूकडे आणि त्या अनुषंगाने कृतीचं आपण पाहतोय प्रत्यक्षात परावर्तन. विजय भोईर फिर आगे रखा, ढूंढते रह जाओगे. क्या बॉलिंग हो रही है. इट हैज बीन अ ग्रेट बॉलिंग फ्रॉम द एक्सपिरियंस कंपेनर 50 प्लस विजय भोईर. नक्कीच अनुभवाचे बोल किती मोलाचे असतात ते आपण पाहू शकता. एकंदरीत कृतीतून तो सादर करतोय माझा अनुभव काय आहे, माझ्या गाठीशी किती मोलाची अनमोल शिदोरी आहे, याचं प्रत्यक्ष उदाहरण तो त्याच्या शैलीतून सादर करतोय. करण ने जाकर कुछ कान मंत्र दिए हैं. इस मरतबा बल्ले की जड़ से गेंद लगी है, आउटफील्ड में गई है. 1 रन आता हुआ. ओवर 3 समाप्त हुए. आपने 16 मिनट का समय लिया है, इस बात का ध्यान रखें. 30 मिनट का समय आपके लिए. रन बने 20. करण पाटिल, जिन्होंने जॉली ट्रॉफी 2016 में सिटी क्रिकेट से खेलते हुए 6 गेंदों में 6 सिक्सर लगाए थे.
वा, मी सकाळीच म्हटलं होतं की सुभाष धुमाळ आणि सिद्दीक बाबे हे असे समालोचक आहेत की ज्यांच्याकडे खूप मोठे रेकॉर्ड्स आहेत आणि ते किती वर्षापूर्वीचे असतील याचं देखील ते आता आपण सांगितलं की 2016चा रेकॉर्ड. कुठल्याही प्रकारची डायरी हातामध्ये नाहीये, मोबाईल हातामध्ये नाहीये, मात्र ब्रेनमध्ये ते रेकॉर्ड्स आहेत. त्याच्यामुळे हे दोन कॉम्प्युटर भिवंडी तालुक्यामध्ये एक चांगलं समालोचन करतायत. देखिए आपका बड़कपन है, सीख तो मैं भी रहा हूँ, सीख आप भी रहे हैं, सीख सुभाष भी रहा है, अजय भी. और मेरा अपना मानना है कि सभी कमेंटेटर अपनी जगह पे बहुत फिट है. देखिए कोई एक कमेंटेटर किसी कप को लेकर नहीं चल सकता है, न उठा सकता है. सब जब एक जगह आते हैं, आप किसी को एक लकड़ी दो तो तोड़ देगा, भाड़ा देंगे तो नहीं तोड़ेगा 5 लकड़ियों का. हे आहेत सिद्दीक बाबे. नक्कीच त्यामुळेच एवन जोडीचे खास ते आवडते समालोचक आहेत. आमचे निलेशजी पाटील असतील, आमचे सुकेजी डाके असतील, खास शैलीदार समालोचक म्हणून ते नक्कीच प्रचलित आहेत. त्यांचे बरेचसे क्लिप्स आहेत त्या व्हायरल देखील होत असतात. 20 रन 3 विकेट स्वानी शाम को और सुहाना बनाने के लिए अब मैं आवाज़ देना चाहूँगा संदीप मोरे जी को. वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते हैं, जो बात कर ले तो बुझते चराग जलते हैं. खूप खूप धन्यवाद सिद्दीकजी भावे. कारण मराठीचा गोडवा कधी कधी ते सादर करत असतात. आमचं समालोचन कक्ष देखील दाखवलं. धन्यवाद GTC लाईव्ह. तर आपण पाहतोय स्ट्राईकला आहे तो फलंदाज प्रणय चौधरी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र प्लेड ऑन, अंगाचा स्पर्श झाला आणि तदनंतर यष्ट्या विखुरल्या गेल्या आणि आपण पाहतोय प्लेड ऑनच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झाला. महाराष्ट्रात वाजलाय डंका, हा तर कपिल पाटील साहेबांचा. साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाज कार्याचा. डंका बजता हुआ गेंदबाजी की घनसोली का. गावदेवी घनसोली स्पोर्ट बहुत ज़्यादा अपने आप को सफल किया था बैट्समैन ने. देखिए शुरुआती रन बने, उसके बाद रनों पे रोक लगी है और पूर्णा स्पोर्ट पूर्णा की जो बल्लेबाजी है वह बिखरती हुई. नक्कीच आपण बरेचसे आपण पाहू शकता कशा पद्धतीने सूर्य अस्ताला जातोय, सूर्य अस्त कशा पद्धतीने होतोय याचं एक सुंदर आणि विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय आमच्या GTC लाईव्ह. यस, क्या सूरज सनसेट का नज़ारा था. तुम मेरे साथ जिस दिन से चलने लगे, मुझसे चांद और सूरज भी जलने लगे. क्या बात है. और देखिए एक आपके लिए रिव्यू है. आप चाहे तो DRS ले सकते हैं LBW के लिए, जलपेश का नया आविष्कार GTC का. आप चाहे बीमर के लिए ले सकते हैं और रन आउट के लिए. सिर्फ एक रिव्यू है, LBW पण चालू है. यस, एक ही लेना है. चाहे आप बीमर के लिए ले, चाहे रनआउट के लिए ले, चाहे LBW के लिए ले. कॅप्टन पे डिपेंड आहे कोणती चॉईस. पुढचा चेंडू इथे मात्र रनअप मध्ये बिघाड. मृत चेंडूचा इशारा, ज्याला डेड बॉल असं म्हटलं होतं. यस, बल्लेबाजी वालों का रिव्यू चला गया है, हमें भी पता है. पुढचा चेंडू इथे मात्र शॉर्ट आर्म पूल, मात्र सीमारेषा पार होईल का. आणि होय, सीमारेषा पार होतोय. चेंडू सीमा पार, दमदार दिमागदार षटकार. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. नीट एंड क्लीन पिकअप. देखिए मोरे सर, ये जो 2 बैट्समैन हैं ये रन तेज बना सकते हैं. ये सबसे अच्छी जोड़ी है. और ये देखिए 2022 में 31 बाइक का मेला, दुनिया से 9 कदम आगे. नक्कीच या स्पर्धेत खास आकर्षण आपण पाहू शकता. या नवीन कोऱ्या आणि दिमागदार अशा या दुचाकी 2 व्हीलर्स आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक 4 व्हीलर. 26 धावसंख्या, हे 4थं षटक अर्जुन कदमचं दुसरं. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र चेंडू सीमा रेषेच्या आत आणि झेल टिपला जातोय. एक तुम्हारी एक हमारी, फलंदाज बाद. सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंकुर गावाची. सुकेसाठी निलेश पाटील शान
नक्कीच आमच्या A1 जोडीचा बोलबाला महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन आता पोहोचलेला आहे. कारण बऱ्याचशा स्पर्धा आयोजन करणं हे एक मोठं चॅलेंज असतं आणि ते चॅलेंज पूर्ण कसं करायचं हे आमच्या A1 जोडीकडून आपण शिकू शकता. पालघर नव्हे, ठाणे नव्हे, संपूर्ण कोकण नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर फक्त एकच नाव, A1 जोडी, सुकेश डाकी आणि निलेश पाटील. ये देखिए मैन ऑफ द सीरीज की कार बताई जा रही है, कौन बैठेगा इसके आउटसाइड पे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूला व्यवस्थित रीड करू शकला नाही, ओळखू शकला नाही आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय फक्त खालच्या इजला चेंडू राहिल्यानंतर चेंडू अंडाकृती आकार प्राप्त होऊन तिथेच जमिनीवर विकेटवरच थांबला. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहू शकता. ही नवीन कोरी 4 व्हीलर गाडी मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर या पारितोषिकासाठी व्हाईट रोज हुंडाई सँट्रो. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू त्याच पद्धतीने आकार प्राप्त करून इथे मात्र सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये वळतोय आणि फक्त एकच धाव मिळते. एका धावावर समाधान, धावसंख्या पोहोचते ती 27 वर. 27 धावा धावसंख्या. इथे मात्र थोडा धावसंख्येवर अंकुश आणलाय गोलंदाज अर्जुन कदमनं. बिल्कुल अगर हम टोटल को देखें तो बहुत उससे खुश नहीं होंगे पूर्णा के कैप्टन. देखिए करण अभी भी हैं वहां पर, लेकिन वो भी अच्छे शॉट्स नहीं लगा रहे. पुढचा चेंडू अर्जुन, षटकातील अंतिम चेंडू सफल झालाय मात्र व्यवस्थित बॅटवर घेऊ शकला नाही. धावाची शक्यता मात्र सुदैव. लेग बाईटचा इशारा पंचांकडून, अतिरिक्त धाव आणि अशा पद्धतीनं 4 षटकांची सांगता. 4 षटकांच्या अंती धाव फलकावर धाव आहेत. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाच्या 5 गडी बाद 28 धावा. कंसोली की गेंदबाजी ने पूरी तरह से अभी तक जकड़ लिया है. हालांकि कंसोली जब बल्लेबाजी को आएंगी तो हो सकता है फ्लड लाइट ऑन हो जाए. यहीं आशीष जो विकेट कीपर हैं, बहुत ही मजबूत काटी के तगड़े, वो अपने टीम के गेंदबाज को समझा रहे हैं. नक्कीच हे 6 षटक संपल्यानंतर आमच्या सर्व टेक्निकल टीम्सला, स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स असेल, आमचे LED स्क्रीन ऑपरेटर असतील, आमच्या सर्व टेक्निकल टीमला विनंती असेल की आपण रजनी सुरू करणार आहोत, रजनी सत्र. त्यामुळे जनरेटर्स ऑन करण्याच्या काही बाबी असतील, फ्लडलाईट्सचे जे काही मनोरे असतील ते चालू करण्याच्या किंवा LED स्क्रीन चालू करण्याच्या ज्या काही गोष्टी असतील त्या आपण पूर्ण करायच्या आहेत. त्याचप्रमाणे आमच्या VIP स्टेजची जी काही विद्युत रोषणाई असेल ती देखील पूर्ण करायची आहे. यापुढचा सामना स्वर्गीय वासुदेव मडवी 11 वडोली B आणि प्रतिस्पर्धी संघ शेलके ब्रदर्स पोगाव, दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. संदीप ये बताइए कि आपने क्रिकेट खेला था और खेला तो फिर किस उम्र में खेला. बहुत कुछ खेला है, बताऊंगा. इथे मात्र सुंदर सुंदर तर क्रिकेट बाळपणापासून हा माझा आवडीचा खेळ होता आणि एकंदरीत त्यावेळेला अशा मोठमोठ्या स्पर्धा वगैरे आम्हाला खेळणं नशिबात नव्हतं. काही स्पर्धा मोजक्याच खेळल्यात, मात्र त्यामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी अशी भूमिका मी नेहमीच करायचो आणि 1998 पासून मला आवड झाली समालोचन करण्याची. इथे मात्र बॅट उडली, चेंडू राहिला. ये क्या हुआ. फिरकी गोलंदाजी, ज़्यादा ज़ोर से मारने की कोशिश की थी. देखिए इंटरनेशनल क्रिकेट में सबसे कम उम्र में खेलने का रिकॉर्ड हसन रजा के नाम है. भिवंडी टेनिस क्रिकेट में ये रिकॉर्ड पवन केने के नाम है, जो सोहेल नवाब बेग में. और ओवरऑल टेनिस क्रिकेट में वाड़ा के यशवर्धन नाइक के नाम ये रिकॉर्ड है. 2 महीने पहले 8 साल की उम्र में उन्होंने 1 ओवर किया, सीनियर टीम के सामने 5 रन देकर 2 विकेट लिए. 8 years old यशवर्धन नाईक. पहा, हा सर्व लेखाजोखा ब्रेन मेमरी मधून काढलेला आहे. कुठल्याही डायरी नाही, कुठल्याही समोर कागद नाहीये, कुठल्याही प्रकारचा मोबाईल नाहीये. हे सर्व आहे भिवंडी क्रिकेटमध्ये. भिवंडी क्रिकेटमध्ये एक वेगळं पण काय आहे तर भिवंडी क्रिकेटमध्ये सिद्दीक भाबेजींचा एक वेगळा वरदहस्त आहे आणि त्यामुळेच भिवंडी क्रिकेट एक वेगळं लेजंड क्रिकेट आहे. इथे मात्र सुरेख चेंडू, सुरेख. पाहू शकता व्हॅरिएशन कसं आहे ते. चेंडूची फिरकी कशी घेतली गेली आहे, जबरदस्त. क्या बॉलिंग कर रहे हैं जय ठाकुर. घूमती हुई गेंदें स्पिन हो रही है, बल्लेबाज के समझ में नहीं आ रहा है कि क्या किया जाए. ढूंढो रे बालमा ढूंढो.
ते मात्र सुरेख वाईड यॉर्क केला होता चेंडूला ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर रिटर्न क्रीजच्या आतच, मात्र चेंडूला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये खेळतोय आणि चौकार येतोय. 4 धावा. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील तितिंदा. एकदा नाही स्क्वायर ऑफ द विकेट विद द स्पिन खेला, पॉइंट घेरे के अंदर था, गेंद पीछे ट्रैवल होगी, लेकिन ये चौका ज़रूर रनों को बढ़ाता हुआ डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला कारीचा आधार. क्या बात आहे. 32 धावा धावफलकावर आहे. अजूनही 1 षटक आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघासाठी. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, व्यवस्थित बॅटवर येत नाहीये चेंडू, वळतोय तो शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये आणि फक्त 1च धाव. धन्यवाद आदरणीय प्रमोद म्हात्रे साहेब आणि धन्यवाद गुरुनाथजी डाकी, आपला बहुमूल्य वेळ आपण दिलात त्याबद्दल धन्यवाद. तर 33 धावा धावफलकावर. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आल्यात आणि शेवटचा चेंडू शिल्लक. षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, बीट केलं ते फलंदाजाला, प्रभावी शैलीनं प्रभावित केलं गोलंदाज जय ठाकूरनं. आता मात्र शेवटचं षटक शिल्लक. काय म्हणाल एकंदरीत सिद्दीक बाबेजी, या एकंदरीत जो संघ खेळतोय गावदी स्पोर्ट्स घनसोली हा संघ पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघाविरुद्ध? बिल्कुल, मैं समझता हूँ कि गेंदबाजी अभी तक हावी रही है. 5 ओवर में बल्लेबाजी का फ्लॉप शो चल रहा है पूर्णा का. 33 रन बने, 5 विकेट. कम से कम पूर्णा को 50 बनाने होंगे तो जाकर उनके गेंदबाज कुछ रेजिस्टेंस कर सकते हैं. आप देख रहे हैं सुहानी शाम में क्रिकेट का अनोखा, क्रिकेट का अद्भुत शो. केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022. भिवंडी क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर का गेलं तर भिवंडी क्रिकेट जर आपण पाहिलं तर खूप वर्षापूर्वी एक वेगळं पण होतं भिवंडी क्रिकेटमध्ये. मात्र ज्या नंतर भिवंडी क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली तदनंतर एक शिस्त आली भिवंडी क्रिकेटमध्ये. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न, शफल क्रॉस झाला होता, चेंडूला खेळतोय तो काऊ कॉर्नर क्षेत्राकडे, मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी फक्त आणि फक्त 1च धाव. सबसे 34. सबसे बड़ी बात है कि करण पाटिल के बल्ले में अभी तक करंट नहीं आया है. हालांकि बात. बहुत अच्छे पावर हिटर है. क्या बात आहे. पहा, ज्या वेळेला करंट येतो त्यावेळेला नक्कीच एक वेगळी पॉवर येते आणि त्यामुळेच आमची सर्व टेक्निकल टीम त्याच तयारीमध्ये. इथे मात्र बॅटची एज भाग्यरेषा साथ देते आणि चेंडू इथे मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये वेगाने जातोय, सीमा पार, दर्जेदार चौकार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. लकी बाउंड्री, चाइनीज कट, लगातार रन आना जरूरी. किस तरह आ रहे हैं जरूरी नहीं. पेमेंट आना जरूरी है. 2000 का नोट आ रहा है, 1000 का या 500 का या 200 का. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त 1च धाव. 1च धावावर समाधान मानतोय. 39 धावा धावफलकावर. षटकातील फक्त 3 चेंडू शिल्लक. बॉलिंग बहुत ही लाजवाब रही है गावदेवी स्पोर्ट घनसोली की. पाहू शकता आमच्या GTCचं लाईव्ह वर्क, अप्रतिम. इथे मात्र चेंडू खूप उंच गेलाय, स्वतः यष्टीरक्षक येतोय आणि इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. क्या बात आहे. आत्मविश्वास इथे मात्र थोडासा डळमळीत होतोय आणि त्याच कारणास्तव इथे झेल धरतीला दान, जीवनदान मिळतं खेळाडूला. आशीष पाटिल विकेट कीपर से कैच छूटा है. बहुत ही तगड़े बैट्समैन है. इतने बड़े हाथों में इतनी छोटी चीज समा जाना चाहिए थी. इथे मात्र मोठा फटका आहे. चेंडू लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करेल का? आत राहील. यस, आत राहिलाय आणि झेलच्या स्वरूपात परावर्तित झालाय. फलंदाज बाद. खरी ठाणे जिल्ह्याची शान, हिंकर चौऱ्याची जाण, कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान. खरी ठाणे जिल्ह्याची. यापुढची लढत स्वर्गीय वासुदेव मडवी 11 वडवली बी आणि शेळके ब्रदर्स पोगाव दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
धावफलकावर धावा आहेत एकूण 40 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू, शेवटची संधी. शफल क्रॉस झालाय, चेंडूला खेळतोय तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सुंदर झेल. बॅक टू बॅक दूसरा फलंदाज बाद. तो इसका कुल मिलाकर रन बने 40-41 रनों का छोटा टोटल रखा है. अगले टॉस की तरफ हम जा रहे हैं. क्लैश ऑफ टाइटंस का टॉस करने जा रहे हैं संदीप मोरे जी. और खेल की जब शुरुआत होगी तो आपके साथ रहेंगे प्रसाद परब और शुभा धुमाल. वडवली बी संघाचा कर्णधार, पोगाव संघाचा कर्णधार इथे दाखल आहे. वडवली बी संघाचा कर्णधार आपण पाहू शकता कशा पद्धतीनं खेळाडू एका पाठोपाठ एक शिस्तबद्ध पद्धतीनं मैदानातून बाहेर जाताना. हे आमचं VIP स्टेज पाहू शकता कशा पद्धतीनं स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षाकडे जाताना तो गावदेवी स्पोर्ट्स घनसोली संघ. विक्रम तरे यांना विनंती असेल आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. सर्वांचं हार्दिक स्वागत. A1 जोडी आयोजित A1 चषक केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 आज 27 फेब्रुवारी 2022 मराठी राजभाषा दिन. टॉस होतोय. A1 जोडी असा कॉल आणि A1 जोडी. धन्यवाद मान्यवर, आपण स्थानापन्न व्हा. पोगाव संघाचा कर्णधार टॉस जिंकताय, काय निर्णय असेल? बॅटिंग करणार. फलंदाजी करणार. आज आपण पाहतोय की सकाळच्या सत्रापासूनच उन्हाची तीव्रता आहे, प्रखर ऊन आहे, थोडासा आपण गरमपणा वातावरणामध्ये पाहतोय. त्याचाच बेनिफिट घेण्याचा प्रयत्न असेल का? हा, नक्कीच चांगलं केलो आणि बॅटिंग लाईन आमची स्ट्रॉंग आहे आणि बॉलिंगही स्ट्रॉंग आहे. जास्तीत जास्त रन मारू आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन करून चांगली गोलंदाजी करू आणि संघाला विजय मिळवू. किती धावांचं लक्ष देण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त 60+ जाण्याचा प्रयत्न करू. कुठले असे 4 महत्त्वाचे फलंदाज ज्यांच्यावर जबाबदारी? सागर आहे, त्रिमूर्ती आहे, तुषार आहे आणि भावेश करून जास्त अपेक्षा असेल. आपण आता दिवसा खेळलात म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये खेळलात, आता फ्लड लाईट मध्ये खेळणार आहात. काय वेगळेपणा जाणवणार आहे किंवा काही एकंदरीत फ्लड लाईट मध्ये खेळण्याचा अनुभव आहे? दिवसा आपण खेळतो त्यावेळी उन्हाचा प्रभाव जास्त असतो आणि नाईटमध्ये थंड वातावरणामध्ये खेळायचं आहे तर नक्कीच मजा घेऊ थंड वातावरणाची आणि चांगलं खेळू. ऑल द बेस्ट, थँक्यू. हार्ड लक. टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. आता मात्र त्याच अनुषंगाने तुम्हाला क्षेत्ररक्षण मिळतंय. एकंदरीत पोगाव संघाचा विचार केला तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल? 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. वडवली बी संघ खूप नामांकित संघ आहे आणि 50 धावांपर्यंत रोखण्याचा जो प्रयत्न असेल, कुठले असे महत्त्वाचे 2 ते 3 गोलंदाज असतील ज्यांच्यावर जबाबदारी? कमलेश पाटील, ऋतिक पाटील आणि शुभम पाटील यांच्यावर जिम्मेदारी देऊ आम्ही. कसं वाटलं एकंदरीत दिवसा खेळताना? आता मात्र फ्लड लाईट मध्ये खेळणार आहात. खूप चांगलं वाटलं. आता नाईटला खेळायला पण आवडेल आम्हाला. नक्कीच A1 जोडीचा हा A1 शो तुम्हाला आवडला? हो. ऑल द बेस्ट, थँक्यू. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो पोगाव संघाने आणि फलंदाजी करताना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी वडवली बी संघाला. वळूया समालोचन कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत प्रसाद परब, सुभाष धुमाळ, अजय घरत आणि सिद्दीक बाबे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे सर. तर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा संघाने निर्धारित 6 षटकामध्ये आपल्या धावफलकावर धावा झळकल्या आहेत. त्या 40 आणि 41 धावांचं एक माफक लक्ष आहे घनसोली या संघासमोर.
पहिला चेंडू केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट पायाने जोपर्यंत चेंडू बॅकवर्ड्स पॉईंट रिझनमध्ये अडवला जातोय तोपर्यंत फलंदाजाकडे वेळ होता 2 धावा पूर्ण करण्याचा. या 2 धावेने निखिल मडवी आपला अकाउंट ओपन करतोय आणि 2 धावेने अकाउंट ओपन होतोय ते गावठी घनसोली या संघाचं. गत हंगामामध्ये या स्पर्धेमध्ये घनसोली संघाने टॉप 8 मध्ये क्वालिफाय केलं होतं. मात्र या संघाचं आव्हान जहानमान सरवली संघाने संपुष्टात आणलं होतं. यावेळी चांगले चेंडूची हाताळणी होती. बॅकफुटला चेंडू फलंदाज बॅकफुटला ढकलण्यास मजबूर केलं होतं. या चेंडूने अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र एक सिंगलने 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज. एका धावेने निखिल पोचतो आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती धावफलकावर बिनबाद 3. 41चं लक्ष आहे. सरासरीचा विचार केला तर एक मामूली सरासरी आहे. आकाश पाटील जो फ्रंटलाईन गोलंदाज आहे पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाचा वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात आहे. यावेळी सामना करेल फलंदाज राहुल शेट्टी. यावेळी समोर केलेल्या विसेपमध्ये मिडअपमध्ये चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न मात्र निशाणा साधला जात नाही आणि तोपर्यंत एक वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला गेला नाही. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. क्विक थ्रो आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय की कुठल्या प्रकारची धाव इथे घेतली गेलेली नाही आणि अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असणार आहे जर या आव्हानाचं संरक्षण पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाला करायचं असेल तर. फ्लड लाईट्स हे पूर्णपणे आता ऑन झालेले आहेत आणि श्री सिद्धिविनायक अंजूर हे मैदान दुधी प्रकाशामध्ये आता मात्र नावून निघत आहे. हा संदीप प्रकाश आहे. दुधी प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी दिशा भरकटलेली आहे. पंचांचा वाटचं शर्त आहे आव्हान वाटच्या रूपाने. येस बॅटकडे आहे. पंचाने आपला निर्णय मागे घेतलेला आहे आणि फलंदाजांनी नक्कीच सांगितलं होतं की माझ्या बॅटला या चेंडूचा स्पर्श झालेला आहे. खिलाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. राहुल शेट्टी यावेळी इनफिल्डच्या वरून अतिशय सुरेख फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय मात्र प्रयत्न अपुरा पडतोय आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतायत. चांगला प्रयत्न केला होता कारण आपण बघितलं तर पॉवरप्लेचं षटक मार्गस्थ आहे आणि परिणामस्वरूप बहुसंख्येने क्षेत्ररक्षक अतिशयाच्या सर्कलमध्ये आहेत आणि इनफिल्डच्या वरून हा फटका केला होता फलंदाज राहुल शेट्टी याने. मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये जो क्षेत्ररक्षक आहे त्यांनी प्रयत्नही चांगला केला होता. झेल होण्यासारखी संभावना नव्हती मात्र प्रयत्नांची पराकाष्ठाही त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळी मात्र अप्रतिम फटका दे घुमाके चेंडू निघून जाईल मिडविकेटच्या वरून लांब पल्ल्याचा षटकार. कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. पहिला मोठा फटका आपण पाहतोय या इनिंगमधील. या षटकाची सुरुवात झाली होती ती दुहेरी धावेने आणि या षटकाची समाप्ती होती ती षटकाराने. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 11 धावा. वेगवेगळ्या अँगलने हा फटका दाखवला जातोय. JTCच्या माध्यमातून हे सुंदर टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. बाहुली साऊंड सर्व्हिसचं हे विशेष धन्यवाद असणार आहे कारण प्रत्येक विकेटनंतर षटकारानंतर चौकारानंतर आकर्षक धून त्यांच्या माध्यमातून पेश केल्या जात आहेत. P1च्या पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि P1च्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आकाश पाटील नंतर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रणय चौधरी येतोय. हे खूप चांगली आणि देखणी सुरुवात पाहायला मिळते फलंदाजी करत असताना गावदेवी घणसोली या संघाची.
11 धावा कुठल्या आहेत आणि त्यामध्ये राहुल शेट्टीचं जबरदस्त बॅटिंग टेम्परामेंट आणि त्याचबरोबर आक्रमण सुद्धा पाहायला मिळालं. यावेळी चेंडूला विरकून दिलेलं आहे सीमा पार. आणखीन एक लांब पल्ल्याचा षटकार. मिळवते डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजूर गावात लढाव क्रिकेट धुवाचा. गातील मैदान आजकार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. अप्रतिम फटका प्रसाद परब सर. आपण पाहतोय या पहिल्या षटकाची समाप्ती षटकाराने झाली होती आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात ही षटकाराने होते. धावसंख्या वेगाने वाढून झाली होती. दापोलीकर 17 धावा. यावेळी मात्र एजन गॉन फलंदाज बाद. वाजलेले संघ आले एकापेक्षा एक. हो मैदानात उतरले बाहुबली आणि क्रिकेटर. विक्टर फोडले नाईत पडली विकेट. विद्युत रोषणाईत उजळले नाही क्रिकेट. हो सुकेश टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. आजकार कपिल पाटील. 17 धावसंख्येवर पहिला खतरा आपण पाहतोय घनसोली संघाला. पहिला फलंदाज बाद होतोय या घनसोली या संघाचा निखिल मडवीच्या रूपाने. निखिल यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी एका षटकाराच्या मदतीने 9 धावांचं योगदान दिलेलं आहे. नवीन फलंदाज अर्जुन कदम येतोय. गोलंदाजी करताना अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. 2 षटकामध्ये 15 धावा खर्च करून 3 विकेटी चटकावले होते. यावेळी मात्र इनसाइड आउट पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू टोलवला जातोय. या बॅकवर्ड डीप पॉईंटला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतात. या 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ते 19 वर. आपण पाहत आहेत पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण विपक्ष आहे गावदे स्पोर्ट्स घनसोली या 2 संघामधील सामना. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रणय चौधरी दुसरं षटक हाताळतोय. हो केलेल्या चेंडूला अतिशय सुरेख फटका. चेंडू निघून जाईल फाईन लेग रिझन मधून सीमापार चौकार. हो सुकेश टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. आजकार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. अतिशय उत्कृष्ट हुकचा फटका आपण पाहतोय. या चौकार वसूल केलेला आहे अर्जुन कदम याने. चौकाराने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती धावपलकडे 23 धावा. यावेळी अतिशय सुरेख फटका. छोटा बम बडा धमाका. चेंडू निघून जाईल सीमापार चौकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला. भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 चौकार अर्जुन कदम याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता मात्र चौकारांच्या हॅट्रिकवर आपण पाहतोय अर्जुन कदम हा फलंदाज. यावेळी मात्र सुरेख चेंडू ब्लॉक होलमध्ये अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे बीट करून निघून येतोय प्रेक्षकाच्या हातामध्ये. तर P1 आणि P2 या दोन्ही मेंडेटरी बॉलरच्या षटकाची समाप्ती झालेली आहे. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय चांगली धावसंख्या आपण पाहतो. 41 लक्ष्याचा पाठलाग करताना गावदे स्पोर्ट्स घनसोली संघाची 1 बाद 27. 24 चेंडू शेष आहेत आणि 24 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 14 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहत आहात श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आणि एवन जोडी आयोजित महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. भिवंडीची जान, कल्याण डोंबिवलीचा मान, पनवेल रायगडची शान, ठाण्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा सन्मान वाढवणारी एकमेव स्पर्धा केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 हे दिमागदार आयोजन. आज या स्पर्धेचा हा सलग 6वा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि 6व्या दिवसामधील 4था सामना आपण पाहतोय पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण अविपक्ष गावदे स्पोर्ट्स घनसोली या 2 संघामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज धीरज येतोय.
आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, कारण दोन्ही मेंढरी पावलेच्या षटकांची समाप्ती झालेली आहे. आता 4 क्षेत्ररक्षक अजूनही 30 यार्डाच्या सर्कलमध्ये आपण पाहतोय. त्यामध्ये 20 शेपमध्ये एक्स्ट्रॅक्शनच्या मागे थर्डमॅन फाईन लेग, एक क्षेत्ररक्षक पॉईंट रिझनमध्ये आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वायडिश मिड ऑन रिझनला. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका, वाडे शॉट. जेवढी जास्त उंची आणि तेवढंच जास्त अंतर चेंडू सीमारेषे बाहेर होतोय, छुम अंतर. सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची. सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील. धावसंख्या 6 मुसंडी मारते आणि धावसंख्या 6 वाढून झाली. ती धावपलकर डबल 33 धावा. इथून फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका केलेला आहे फलंदाजाने. लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉटमॅनचा चांगला वापर आणि चेंडू ज्यावेळी बॅटला लागतोय सीमारेषा बाहेर पाहायला मिळतोय. फक्त इथून 8 धावांची आवश्यकता आहे घनसोली संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि फलंदाजाला छोट्या बॅकविथचा वापर करण्यास गोलंदाजाने मजबूत केलं होतं. सिंगलने धावसंख्या वाढून झाली. ते धावपलकर 34 धावा. 7 धावांची आवश्यकता आहे घनसोली संघाला. पूर्णपणे पकड मजबूत आपण पाहतो या सामन्यावर घनसोली संघाचं आणि त्याचं कारण एक माफक आव्हान पूर्ण संघाचं पाहायला मिळालं होतं. स्टेपमध्ये चुकतोय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज युवा गोलंदाज आहे पूर्ण या संघाचा. अर्जुन कदम सामोरे जाईल. यावेळी मात्र लपेटलेला आहे चेंडूला सीमा पार हा षटकार. त्यांना बघाया जमती लोक सारी अशी थाटात होते. एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला. सारा महाराष्ट्र म्हणतोय त्यांना कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील होऊन जातील पण एकच. राहुल शेट्टी सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली. सुभाष आपल्याला पाहायला मिळालं. नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये 3 वर्ष सलग तो बेस्ट बॅट्समॅनचा अवॉर्ड सुद्धा स्वीकारतोय. पण एका स्टार्टिंगला आपण बघतोय तो म्हणजेच AK-47 सुरू आहे. फक्त एका धावाची आवश्यकता आहे. हा चेंडू उंच आणि लांबच लांब. छोटा तीर घावकरी गंभीर. मिळवते डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजूर गावात लढाव क्रिकेट ध्रुवाचा. क्रिकेट महाबली गाजवतील मैदान. खासदार कपिल पाटीलच्या षटकाने जिल्ह्यात. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक एका अशा खेळाडूला जातोय ज्याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना 2 षटके हाताळली होती, 15 धावा खर्च केले होते आणि 3 विकेट सटकावले होते आणि फलंदाजी करताना नाबाद 22 धावांचं योगदान दिलं होतं. बंदे में